नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. माणसाच्या बुद्धिमत्तेला साथ देणारी, कामं अधिक वेगवान आणि जलद गतीने करणारी, भविष्यातील जगाचा चेहरा मोहरा बदलून टाकणारी एक यंत्रणा म्हणजेच एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता. एआयचं आज नवीन दालन जरी खुलं झालेलं असलं, तिचा वापर जरी झपाट्यानं होत असला तरी सुद्धा एआयनं माणसासमोर तितकेच महत्त्वाचे प्रश्न सुद्धा निर्माण केले. एआय आपला मित्र की स्पर्धक? एआयमुळे कल्पकता, रोजगार हे वाढेल की थांबेल? आपली मूल्य ही एआयमुळे जपली जातील? आपल्याला एआयशी जुळवून घेता येईल का? हे आणि असंख्य प्रश्न एआयमुळे निर्माण झालेत. हेच उत्सुकता वाढवणारे प्रश्न, त्याची उत्तरं शोधण्यासाठी आजचा विषय पाहूया. आज आपण कुठल्या विषयावर बोलणार आहोत ते? आज आपण बोलणार आहोत आहे एआय तरीही या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर सुरक्षा तज्ञ आज आपल्या बरोबर आहेत अमित घोडेकर सर. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. आणि खरंच आहे की एआयमुळे इतके प्रश्न आहेत आणि थोडीशी कुठेतरी उत्सुकता आहे, थोड्याशा शंका आहेत. हेच सगळं जाणून घेण्यासाठी आजचा विषय आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी मान्यवर लाभलेले आहेत अमित घोडेकर सर. त्यांची थोडक्यात मी ओळख करून देऊ इच्छिते. त्यांच्याविषयी अधिक सांगायचं तर 24 वर्षांहून अधिक अनुभव असलेले जागतिक सायबर सिक्युरिटी लीडर आणि एरोमॅक्स इंटरनॅशनल LLCचे ग्लोबल चीफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर सर आहेत. त्यांना या मंचावरून 7 वेळेला मानाचा प्रतिष्ठित पुरस्कार मिळालेला आहे. इनोव्हेटिव्ह CISO इयर हा सन्मान सुद्धा मिळालेला आहे. त्यांनी या विषयावर प्रमुख सत्र दिलेली आहेत, व्याख्यानं केलेली आहेत, अनेक लेखही त्यांचे याबाबत आहेत. मराठी, इंग्रजी भाषांमधून, वर्तमानपत्रातून त्यांनी सायबर तज्ञता, गुन्हेगारी तपास, सायबर सिक्युरिटी, संस्कृती, डिजिटल रिस्क मॅनेजमेंट अशा असंख्य विषयांवर लिखाण केलेलं आहे. त्याचबरोबर MBA आणि MIT सायबर सिक्युरिटी PG डिप्लोमा सुद्धा त्यांनी केलेला आहे. आज आहे एआय तरीही कुठले संभाव्य धोके आहेत, कुठल्या गोष्टी आपल्याला काळजीपूर्वक बघायच्या आहेत, या सगळ्याविषयी जाणून घेण्यासाठी ते मार्गदर्शन करणार आहेत. पुन्हा एकदा सर आपलं मनापासून स्वागत करते. नमस्कार. तेव्हा आता वेळ न घालवता मी पहिल्या प्रश्नाकडे येते. कृत्रिम बुद्धिमत्ता हा शब्द आपण नेहमी ऐकतो आणि आज तर त्याचा सगळ्याच क्षेत्रात मोठा झपाट्याने वापर होताना दिसतोय. सर काय सांगाल की सोप्या भाषेत एआय म्हणजे काय? काय सांगाल? नक्कीच. सर्वप्रथम सह्याद्रीच्या सर्व प्रेक्षकांचे आभार. आणि अतिशय महत्त्वाच्या विषयावरती आपण आज बोलत आहोत, ज्याला आपण टॉक ऑफ द टाउन असं म्हणतो किंवा सर्वत्र चर्चेचा विषय. तर जगामध्ये आता सध्या 3 विषयांवरती सर्वात जास्त चर्चा चालली आहे. सगळ्यात पहिला विषय आहे की सोन्याचे भाव किती वाढणार आहेत, हा सगळ्यात पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न म्हणजे की इराण आणि अमेरिकेचं युद्ध जे आहे ते कधी संपणार आहे. आणि तिसरा प्रश्न म्हणजे एआयमुळे नक्की काय बदल होणार आहेत, माझा जॉब राहणार आहे की जाणार आहे, किंवा एआयमुळे आणखीन काय काय बदल आपल्या आयुष्यामध्ये होणार आहे, किती माणूस अजून ऑटोमेट होणार आहे, किंवा संगणक अजून कुठली क्रांती करणार आहे. तर हे टॉक ऑफ द टाउन किंवा जागतिक पटलावरचे सगळ्यात मोठी म्हणजे ऐकले जाणारे आणि बोलले जाणारे विषय आहेत. तर आता एआय म्हणजे नक्की काय? तर एआय म्हणजे जसं आपण जुन्या काळामध्ये आपण संगणकाला कुठल्याही प्रकारची आज्ञा देत असू, की आपण जसं वर्ड फाईल ओपन केली किंवा इंटरनेट एक्सप्लोरर केलं आणि आपण एखादी गोष्ट टाईप केली आणि आपण एखादं डॉक्युमेंट बनवलं जे आपण स्वतः करत असू आणि संगणक आपली आज्ञा म्हणून त्या गोष्टी सेव्ह करत असे. आता एआयमुळे काय होणार आहे की तुम्हाला फक्त संगणकाला इन्स्ट्रक्शन द्यायची आहे की बाबा मला हा एक निबंध बनवून पाहिजे आहे, किंवा मला ही एक कविता लिहायची आहे, किंवा मला हे गाणं बनवायचं आहे. तुम्हाला एआय स्वतःच बनवून देईल. म्हणजे तुम्हाला कुठलीही गोष्ट करायची गरज नाहीये. ही सगळ्यात महत्त्वाचा बदल आहे. म्हणजे तुम्ही जसं एकदम सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर जसं आपण सकाळी गुगल मॅप चालू केलं, गुगल मॅपमध्ये आपल्याला इमिजिएटली आपल्याला वेळ दाखवली जाते की तुम्हाला किती वेळ लागणार आहे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे. तर हे जे बॅकएंडचं जे प्रोसेसिंग आहे ते एआय करत असतं. किंवा जर तुम्हाला एखादा लेख लिहायचा आहे तर तुम्ही फक्त एआयला सांगितलं की माझे हे 4 मुद्दे आहेत आणि ह्या 4 मुद्द्यांवरती मला एक लेख बनवून द्या, तर एआय तुम्हाला ते लगेच तो लेख बनवून देईल. म्हणजे आता तुम्हाला स्वतः काम करायची कुठलीही गरज नाहीये. एआयच तुमचं सगळं काम करणार आहे आणि तुम्हाला पूर्णपणे म्हणजे तुम्हाला फक्त एआयला फक्त इन्स्ट्रक्शन द्यायची की तुम्हाला कमांड द्यायची की आपल्याला मला ही गोष्ट हवी आहे आणि संगणक तुम्हाला ते करून देईल. म्हणजे ॲज गुड ॲज लाईक अ रोबोट जो तुमच्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे तुमचं काम करू शकेल. आता सर तुम्ही म्हणताना म्हणालात की पूर्वी सुद्धा कॉम्प्युटरवर आपण काही आज्ञा द्यायचो आणि त्या पद्धतीने त्या गोष्टी केल्या जायच्या. मग प्रश्न हा मनात आहे की एआय ही गोष्ट खूप जुनी आहे की ती नवीन आहे, हे कुठेतरी मनात येतं.
AI ही जी गोष्ट आहे ही खूप जुनी आहे. जवळपास 1950 पासून ह्या विषयावरती संशोधन चालू होतं. पण AI प्रामुख्याने शास्त्रज्ञांच्या प्रयोगशाळेमध्ये आतापर्यंत होतं. बरं. ह्याचा जो झपाट्याने प्रचार आणि प्रसार झाला तो गेल्या 5 वर्षातला, ज्यावेळेस ChatGPT आणि ओपन AIचे जे AI टूल्स जे सर्वसामान्य लोकांना माहिती झाले, त्याच्यानंतर ह्याचा प्रचार आणि प्रसार सुरुवात झाली. आणि आपल्या हातामध्ये आता AI जे आहे ते सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत आपल्या हातामध्ये AI असतं, पण आपल्याला ते माहिती नसतं. हा, आता मी हेच नेमकं विचारणार होते की ज्यावेळेला सर्वसामान्य माणसाचं आयुष्य आणि त्याचा व्यावहारिक जीवनाचा विचार येतो, त्यावेळेला मग प्रश्न पडतो की आपण AI वापरतो ते नेमकं कुठे कुठे आणि कसं कसं. अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण AI वापरत असतो. अगदी दिवसाची सुरुवात ज्यावेळेस आपण सकाळी मोबाईल हातामध्ये घेतो आणि आपला मोबाईल आपला चेहरा ओळखून किंवा आपलं थंब इम्प्रेशन बघून मोबाईल उघडतो, ती आपल्या दिवसाची सुरुवात असते, जे AI मुळे होत असतं. तुम्ही व्हॉट्सअपवरती भाषेचं संभाषण करता किंवा आपण भाषांतर करता, ते AI मुळे होतं. झोमॅटो किंवा स्विगीवरून तुम्ही एखादी डिलिव्हरी मागवता, ज्यावेळेस ती डिलिव्हरी मागवली जाते त्यावेळेस तुम्हाला एक अलर्ट येतो की तुमची डिलिव्हरी ही 18 मिनिटांमध्ये येणार आहे किंवा 10 मिनिटांमध्ये येणार आहे, किंवा रिअल टाईम तुम्हाला जे लोकेशन मिळतं ते AI मुळे होत असतं. ज्यावेळेस तुम्ही इंस्टाग्रामवरती जाता आणि एखादं सर्च करता, अगदी सिंपल, समजा तुम्हाला एखाद्या वेळेस तुम्ही इंस्टाग्रामवरती गेला आणि तुम्ही सर्च केलं की तुम्हाला हिमाचल प्रदेशमध्ये सहलीसाठी जायचं आहे आणि ते तुम्ही सर्च केलं किंवा हिमाचल जरी सर्च केलं, त्याच्यानंतर इंस्टाग्रामवरती तुम्हाला पुढे जोपर्यंत तुम्ही तो विषय चेंज करत नाही तोपर्यंत त्याच पद्धतीचे रील्स किंवा त्याच पद्धतीचे तुम्हाला मेसेजेस किंवा त्याच्या पद्धतीच्या ॲडव्हर्टाइजमेंट येतात. हे जे अल्गोरिदम आहे हे AI आहे. अगदी सिंपल भाषेमध्ये आणखीन एक तुम्हाला उदाहरण देतो. जसं आजकालच्या सगळ्या ज्या कार्स आहेत त्या कनेक्टेड कार्स आहेत, ज्याच्यामध्ये ॲडास नावाची एक प्रणाली लावलेली असते की समोरची जी कार आहे तिचा वेग किती आहे, तुमच्या कारचा किती वेग आहे, त्याप्रमाणे तुमच्या कारचा वेग नियंत्रित केला जातो किंवा तुमचा अपघातापासून बचाव केला जातो. हे सगळं जे आहे हे AI आहे. किंवा अगदी तुम्ही एकदम सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये जर तुम्ही गेला की तुम्ही Amazonवरती एखादं तुम्हाला शॉपिंग करायचं आहे, शॉपिंग करत असताना तुम्ही एखादी ऑर्डर त्याच्यावरून मागवली की Amazonला माहिती असतं की तुम्हाला ही जी गोष्ट आहे ही तुमची आवडीची गोष्ट आहे. त्यानंतर Amazon तुम्हाला त्याच पद्धतीचे वेगवेगळे अनेक दुसरे प्रॉडक्ट सुद्धा दाखवायला मदत करतं. तर हे जे आहे हे आहे. त्यामुळे AI जे आहे ते आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झालेला आहे. तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत, म्हणजे तुम्ही जिथं जिथं असाल तिथं तुमच्यासोबत AI आहे. फक्त हा अदृश्य होता आणि आता तो दृश्य झाला, दृश्य स्वरूपात आहे. थोडक्यात कळत नकळत का होईना आपण AI हे सकाळपासून अगदी रात्री झोपेपर्यंत वापरतच असतो आणि कुठेतरी त्या सूचना सर म्हणाले तसं त्या अल्गोरिदमला कळतात आणि मग त्याच गोष्टी आपल्यापर्यंत येऊन पोहोचतात. आत्ता एक मगाशी उल्लेख सर येऊन गेला होता, तो ChatGPTचा उल्लेख आला होता आणि तुम्ही एक उदाहरण दिलं होतं की कुठलाही साधा निबंध असेल, कदाचित जे विद्यार्थी ऐकतात त्यांच्या मनात हे येऊ शकतं, तो निबंध सुद्धा ChatGPT आपल्याला बनवून देतो. तर बेसिकली ChatGPT म्हणजे काय आहे आणि त्याबद्दल अधिक काय सांगता येईल, काय सांगा? नक्कीच. तर AI मध्ये 2 प्रकार आहेत. एक म्हणजे संवादी AI आणि दुसरा म्हणजे एजंटिक AI. संवादी AI म्हणजे ChatGPT, Gemini, Claude किंवा Perplexity, हे जे आपल्या नेहमीच्या वापरातले जे AI किंवा व्हॉट्सअपमधलं मेटा, हे जे आहे हे संवादी AI. संवादी AI म्हणजे काय की तुम्ही त्याच्याशी संवाद साधू शकता. म्हणजे तुमचा कुठलाही प्रश्न असेल, तुम्ही AIला तो प्रश्न विचारू शकता किंवा तुम्ही AIला कुठलाही टास्क देऊ शकता, त्याला संवादी AI म्हणतात. एजंटिक AI म्हणजे काय की ही थोडीशी मोठी आणि खूप ब्रॉड संकल्पना आहे की जी मुख्यत्वे मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये वापरली जाते. उदाहरणार्थ एखादं सॉफ्टवेअर बनवायचं आहे किंवा एखादा पूर्ण प्रोजेक्ट बनवायचा आहे, प्रोजेक्ट लिहायचा आहे किंवा एखादा प्रोजेक्ट एक्झिक्यूट करायचा आहे किंवा कोडिंग करायचं आहे, हे जे आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एजंटिक AI मध्ये होतात. आणि बेसिकली ChatGPT जे आहे किंवा तुमचं क्लॉड असेल किंवा जेमिनाय असेल, ह्याच्यामध्ये तुम्ही संवाद साधू शकता. म्हणजे तुम्ही त्यांना काहीही प्रश्न विचारू शकता. तुम्ही हे विचारू शकता की मला 3 दिवसाची एक सहलीला जायचं आहे, तुम्ही माझी पूर्ण आयटनरी बनवून द्या, मला ह्या ठिकाणी जायचं आहे. तुम्हाला AI जे आहे ChatGPT तुम्हाला पूर्ण म्हणजे कुठल्या दिवशी जाणार, कुठल्या ठिकाणी उतरायला पाहिजे, कोणतं तिथं नजदीकचं एअरपोर्ट किंवा तिथलं एखादं रेल्वे स्टेशन कुठलं आहे, तिथे कुठली हॉटेल्स चांगली आहेत, त्या हॉटेलमध्ये कुठला चांगला मेनू आहे तो तुम्ही ट्राय करायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला संवादी AI देतं. जर एखादा स्टुडंट असेल की ज्याला एखादं सॉफ्टवेअर बनवायचं असेल, त्याच्यासाठी त्याला एजंटिक AI वापरायला लागेल, ज्याच्यामुळे तो पूर्णपणे कोडिंग करू शकतो. कोडिंग म्हणजे कोडिंग करून घेऊ शकतो. तो सांगू शकतो की मला असं सॉफ्टवेअर बनवायचं आहे आणि मग एजंटिक AI त्याला पूर्णपणे ते सॉफ्टवेअर बनवून देईल. हा मुख्यत्वे ह्या दोघांमधला फरक आहे. बरं, आता आपण विषय घेतलाय आहे AI तरीही, तर आता तुम्ही जे काही सांगितलं त्याच्यातून
एक गोष्ट नक्की आहे की बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्यात, हो. हे अगदी खरं आहे. पण मग हे असताना कुठेतरी आपली सर्जनशीलता, आपली कल्पकता ही धोक्यात येते AI मुळे, असं आपल्याला वाटतं का? ह्याचं उत्तर होय आणि नाही असं दोन्ही आहे. कारण की AI काही झालं तरी AI हे एक मशीन आहे, तो ह्युमन किंवा मनुष्य नाहीये. त्याच्यामुळे त्याच्याकडे स्पर्श, गंध, सर्जनशीलता किंवा माणसाप्रमाणे विचार करायची क्षमता, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या अजूनही नाहीये. त्याच्याकडे भावना नाहीये, त्याच्याकडे इतर माणसामधल्या ज्या बाकीच्या ज्या गोष्टी असतात, ज्या फिलिंग्स असतात, त्या त्याच्याकडे नाहीयेत. त्याच्यामुळे ती जी गोष्ट आहे ती काही प्रमाणामध्ये, जरी तो माणसाचा मेंदू म्हणजे आपला ब्रेन काय विचार करतोय त्याचा विचार जरी करू शकत असला तरी तो ॲक्च्युअल रियालिटीमध्ये नाही आणू शकणार. म्हणजे तो जसं आपण स्पर्श किंवा गंध या ज्या गोष्टी आहेत त्या आपण स्वतः समजू शकतो, पण AI ते समजू शकत नाही. समजा तुम्ही एखाद्या ठिकाणून जात असाल आणि आजूबाजूला समजा अमोनियम नायट्रेटचा वास जर तुम्हाला येत असेल ते AI ला समजणार नाही, ते तुम्हालाच येईल. तर त्यामुळे ही जी गोष्ट आहे ही अजून कोसो दूर आहे आणि कदाचित अचिवेबल पण असणार नाहीये. भलेही आपण हॉलिवूडमधल्या पिक्चरमध्ये किंवा बॉलिवूडमधल्या मूवीमध्ये बघतो की रोबोटनी किंवा AIनी ह्या गोष्टी केलेल्या आहेत, पण ती स्कायफाय किंवा सायन्स फिक्शन आहे, अजून ते रियालिटीमध्ये नाही आहे आणि त्याला यायला अजून कदाचित खूप वर्ष लागतील, कदाचित येणार पण नाही. जोपर्यंत AI ला मनुष्य काय आहे आणि मनुष्याच्या ह्या भावना ज्या आहेत त्या काय आहेत त्याचं जोपर्यंत त्याचं पूर्णपणे त्याला ते कोडिंग होत नाही त्याच्यामध्ये, तोपर्यंत ह्या गोष्टी येणं शक्य नाहीये. कुठेतरी अजूनही आपलं अस्तित्व आहे आणि ते तसंच आपल्याला टिकवण्यासाठी आपण त्याच्या नियंत्रणात जाण्यापेक्षा आपल्या नियंत्रणात AI असणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि याच दृष्टीने पुढचा प्रश्न आहे की असं आपण खूप वेळेला ऐकतो आणि वाचलेलं सुद्धा आहे की AI मुळे रोजगारीच्या क्षेत्रावरती, रोजंदारीच्या क्षेत्रावर, नोकऱ्यांवरती एकंदरच खूप परिणाम होतोय आणि याच्यामुळे नोकऱ्या जातील का ही कुठेतरी संभाव्य भीती मनात आहे. तर काय वाटतं याविषयी? या विषयावरती माझं प्रामाणिक मत आहे की बऱ्याचशा ज्या नोकऱ्या आहेत त्या जातील, बऱ्याच नवीन नोकऱ्या क्रिएट होतील आणि बऱ्याच नवीन गोष्टी येतील. जसं आपण साधं उदाहरण आहे की जसं 1960-70च्या दशकामध्ये टायपिस्ट टायपिंगचं काम करायचे आणि त्यांचं सगळं टायपरायटर हा त्यावेळेस अविभाज्य असा भाग होता सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये किंवा कॉर्पोरेट कंपन्यांच्या ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर काय झालं की संगणक आल्यानंतर टायपरायटर्स जे आहेत ते गेले. बरोबर. पण त्याच्यानंतर काय झालं की संगणक आल्यानंतर लाखो सॉफ्टवेअर इंजिनियर निर्माण झाले. त्याचबरोबर जर तुम्ही अजून एक उदाहरण घेतलं ते म्हणजे STD बूथ्सचं. बरोबर. 1990 ते 2010च्या काळामध्ये STD बूथ म्हणजे जागोजागी STD बूथ असायचे. त्याच्यानंतर मोबाईल क्रांती झाली आणि STD बूथ जे होते ते फेज आउट झाले. पण त्याच्यानंतर मोबाईलवरती हजारो किंवा लाखो ॲप्सची इकोसिस्टम आली आणि त्या ॲप्सच्या इकोसिस्टममुळे आणखी नवीन रोजगार निर्माण झाले. त्याचबरोबर जर तुम्ही बघाल तर ह्या व्यतिरिक्त देखील म्हणजे माणसाची जी उत्क्रांती झाली आहे त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस एक कुठला तरी फेज आलाय. त्या फेजमध्ये ती जी जुनी उत्क्रांती होती त्या उत्क्रांतीमध्ये बदल झाला आणि नवीन उत्क्रांतीमुळे अनेक नवीन जॉब्स निर्माण झालेले आहेत. अनेक नवीन लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन गोष्टी मिळालेल्या आहेत की ज्यामुळे त्या नवीन गोष्टी करू शकलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे AI मुळे काही जॉब नक्कीच जातील. उदाहरणार्थ जसं की BPO मध्ये काम करणारे जे लोक आहेत किंवा कॉल सेंटरमध्ये काम करणारे किंवा अकाउंटिंगचे जे काम करणारे लोक आहेत ह्यांचे जे जॉब्स आहेत हे कदाचित AI मुळे ऑटोमेट होऊ शकतील. पण AI मुळे अनेक नवीन रोजगार देखील जन्माला येणार आहेत. आता ह्याविषयी मी विचारते तुम्हाला, पण तत्पूर्वी एक फोन येतोय तो घेऊन आपण लगेच पुढे जाऊया. आपल्याला अमरजित खोत पाटणहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. हॅलो हॅलो हॅलो. हा नमस्कार, प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम, अमरजित खोत बोलते पाटणवरून. बोला. हॅलो. बोला तुमचा आवाज येतोय, प्रश्न विचारा. प्रश्न असा आहे मॅडम, AI पद्धतीने आपण 4 चाकी वाहन चालवू शकतो का AIच्या यूज मदतीने? बर याचं उत्तर सर देतील. फक्त तत्पूर्वी आपण जी चर्चा करत होतो त्याकडे आधी येते, मग त्यांच्या आपण प्रश्नाकडे येऊया. तुम्ही आत्ता म्हणालात की AI मुळे काही नोकऱ्या वाढतील किंवा काही क्षेत्र नवीन तयार होतील, तर ती कुठली असतील? बरेच क्षेत्र असणार आहेत की जे नवीन वाढणार आहेत. जसं उदाहरणार्थ AI मुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये ऑटोमेशन होणार आहे आणि आजकाल जगातला सगळ्यात चर्चेचा मोठा विषय जो आहे तो आहे ऑटोमेशन, की कुठली गोष्ट ऑटोमेट कशी करता येईल. बरोबर. आणि हे ऑटोमेशन करण्यासाठी जे इंजिनियर्स लागतील ते AI
साठी लागतील. म्हणजे आता उदाहरणार्थ AI ही जरी एक प्रणाली असेल की ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी होत असतील, तरी पण AIला सुद्धा इन्स्ट्रक्शन देण्यासाठी कोणीतरी लागणार आहे. बरोबर. आणि हे इन्स्ट्रक्शन देणारे जे आहेत ते एक प्रकारचे सॉफ्टवेअर इंजिनियर असतील किंवा कोडिंग करणारे लोक असतील किंवा अगदी ज्यांना AI मध्ये रुची असेल किंवा कुतूहल असेल असे लोक AIचा अतिशय प्रभावीप्रमाणे वापर करू शकतील. जसं आता अल्गोरिदम्स आहेत. मी आपण मगाशी झोमॅटो किंवा स्विगीचं अल्गोरिदम बद्दल बोललो किंवा गुगल मॅपच्या अल्गोरिदम बद्दल बोललो. हे अल्गोरिदम बिल्ड करण्यासाठी बनवण्यासाठी लोक लागतील किंवा AIला ट्रेन करण्यासाठी, AIला मनुष्याप्रमाणे विचार करण्यासाठी त्याच्यामधली त्याची जी कामं आहेत ती कामं होण्यासाठी AIला ट्रेन करणाऱ्या लोकांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गरज पडेल. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं क्षेत्र जे आहे ते म्हणजे AI आर्किटेक्चर. कारण की आजकालचे ज्या संगणक प्रणाली आहेत किंवा आजकालच्या ज्या कम्प्युटरायझेशन जे चालू आहे ते इतकं गुंतागुंतीचं आहे की ह्या गुंतागुंतीच्या ज्या सिस्टम्स आहेत त्या समजण्यासाठी तुम्हाला आर्किटेक्टची, जसं आपलं एखादी बिल्डिंग आपण बांधत असतो त्यात आपल्याला आर्किटेक्टची गरज पडते, तर त्याचप्रमाणे AI आर्किटेक्टची आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये गरज पडणार आहे. आणि असे असंख्य नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. आणि ह्या रोजगाराच्या ज्या संधी आहेत त्या वैविध्यपूर्ण, नाविन्य असणाऱ्या आणि त्याच्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये कुतूहल असणाऱ्या गोष्टी असणार आहेत. म्हणजे त्या साचेबंद नसणार आहेत. जसं सॉफ्टवेअर कोडिंगमध्ये तुम्ही फक्त कोडिंग करत असता तशा नसणार आहेत. तर त्याच्यामुळे AI हे जे आहे हे अतिशय खूप मोठं वास्ट फील्ड आहे आणि ह्याच्यामध्ये भविष्यामध्ये अनेक मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्माण होणार आहेत. नक्कीच. मला वाटतं ही कुठेतरी भीती बाळगायची गरज नाही की अगदीच सगळं जाईल. नवीन क्षेत्र निर्माण होतील, फक्त ती शोधणं आणि तिथपर्यंत आपण जाऊन पोहोचणं हे खूप महत्त्वाचं आहे. ह्याच्यामध्ये अजून एक एक्झाम्पल तुम्हाला मी देतो. जसं हे आपण एक्झाम्पल घेऊ आणि आपल्या सरांचाही प्रश्न घेऊया. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा हॅलो सह्याद्री. ब्रेकनंतर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आहे AI तरीही हा आजचा आपला हॅलो सह्याद्रीचा विषय आणि मार्गदर्शन करण्यासाठी आता आपल्याबरोबर आहेत अमित घोडेकर सर, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ. सर, आपल्याला ब्रेकपूर्वी एक प्रश्न आला होता आणि त्यांनी हा प्रश्न विचारला होता की AI मुळे आपल्याला 4 चाकी वाहन हे चालवता येईल का? काय सांगाल थोडक्यात? इनफॅक्ट ही आत्ताची रियालिटी आहे. तुम्ही आजकालच्या ज्या कार बघताल, अगदी इंडियन मॅन्युफॅक्चर असेल किंवा फॉरेनचे मॅन्युफॅक्चर असतील, ह्याच्यामध्ये मगाशी मी संदर्भ दिला होता, ADAS नावाची एक नवीन प्रणाली आलेली आहे आणि ज्याच्यामध्ये तुम्ही कार स्वतः चालू शकते. मी नुकतंच अमेरिकेला गेलो होतो आणि मी सॅन फ्रान्सिस्को आणि न्यूयॉर्क सिटीमध्ये होतो. तिथं मनुष्यविरहित कार्स होत्या. म्हणजे तुम्हाला मला वाटतं या पर्यंत पोहोचलेलं आहे. पण आपण एक फोन घेऊन लगेच पुढे जाऊ. आपल्याला रुपेश गुजराती सिन्नरहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. हॅलो बोला. हॅलो मॅडम, आवाज येतोय? हो रुपेश सर, आवाज येतोय, प्रश्न विचारा. रुपेश गुजराती बोलतो मी, नाशिक बोला. मला असं म्हणायचं की हे तंत्रज्ञान अजून ग्रामीण भागात अजिबात समजत नाहीये. याच्यावर आवाज येतोय मॅडम? हो येतोय. तर याच्यावर आधारित काही बुक्स असतील जेणेकरून ते लोकांना म्हणजे त्याचा स्टडी करण्यास सोपे जाईल ग्रामीण भागातील लोकांना. तर सरांच्या अनुभवानुसार ते बुकची नावे आणि ते कुठे अवेलेबल होतील त्याबद्दल थोडंसं सांगा. नक्की. त्यांचा एक प्रश्न आहे, पण मगाशी तुम्ही एक काहीतरी उदाहरण देणार होतात आणि आपण तिथे येऊन थांबलो होतो, तर ते द्या आणि मग आपण पुढे जाऊया. नक्की. तर माझा सांगण्याचा हेतू असा होता की जसं ATM, ज्यावेळेस ATM भारतामध्ये येणार होते त्यावेळेस अनेक लोक असं म्हणत होते की ATM आल्यानंतर बँक कर्मचाऱ्यांचा जॉब जाईल. कारण की ATM म्हणजे मशीनमध्ये जाऊन तुम्ही पैसे काढणार किंवा पैसे टाकणार. पण झालं काय, ATM आल्यानंतर बँकिंग एवढं वाढलं, म्हणजे आज जगामधली सगळ्यात मोठी बाजारपेठ जी आहे बँकिंगची ती भारताची आहे. आणि हे ATM आल्यानंतर बँकिंग क्षेत्रामध्ये किंवा फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये सगळ्यात जास्त ऑटोमायझेशन किंवा AIचा वापर होतो. पण तिथं जॉब निर्मिती ही थांबलेली नाहीये, तिथं अजूनही वाढत आहे. खरं. तर ते मला वाटतं हेच AIच्याही बाबतीत पुढे होऊ शकतं. आता त्यांचा प्रश्न आहे रुपेश सरांचा आणि तो नक्कीच योग्य प्रश्न आहे की जर आपण ग्रामीण भागात, अतिग्रामीण भागात गेलो, तळागाळातल्या कोकणात गेलो किंवा जिथे आदिवासी पाडे आहेत अशा काही ठिकाणी गेलो, तर तिथे खरंच इंटरनेटची सुविधा नाहीये, AI तंत्रज्ञान त्यांना समजलेलं नाही. मग त्यांच्यासाठी अशी कुठली पुस्तकं मदतीला येतील का की जे हे तंत्रज्ञान समजून घ्यायला आणि पुढे त्यांना भविष्यात काम करायला मदतीला येईल? काय सांगाल? ह्याचा सगळ्यात सोपा वापर जो आहे तो AIचा वापर करून शिकणं. कारण की जसं तुम्ही व्हॉट्सअप वापरता, व्हॉट्सअपमध्ये डिफॉल्ट मेटा नावाची एक AI असते.
त्यामुळे तुम्ही पुस्तकं वाचण्यापेक्षा तुम्ही व्हॉट्सअपच्या मेटामध्ये जा आणि तुम्ही मेटाला प्रश्न विचारायला सुरुवात करा. AI शिकण्यासाठी तुम्हाला इंटरनेटवरती जाणं किंवा पुस्तकं घेण्यापेक्षा AI तुम्ही वापर करायला सुरुवात करताल त्याच्यानंतरच तुम्हाला कळेल की हे खूपच सोपं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काही अवघड नाही आहे, कारण की तुम्हाला फक्त प्रश्न विचारायचे आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं जे आहेत ते AI तुम्हाला देईल. आता उदाहरणार्थ तुम्ही समजा मोबाईलचा कॅमेरा वापरत असाल, आता AIचा कसा यूज होऊ शकतो त्याचं तुम्हाला उदाहरण देतो मी. तुम्ही मोबाईलचा कॅमेरा वापरत असाल आणि तुम्हाला जर वाटत असेल की तुमचा हा जो कॅमेरा आहे हा चांगल्या पद्धतीचे फोटो काढत नाहीये आणि तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीचे फोटो काढायचेत, तर तुम्ही फक्त जाऊन AIला प्रश्न विचारा की माझ्याकडे हा मोबाईल आहे, त्याचं हे मॉडेल आहे, मी कॅमेराची कुठली सेटिंग करू की ज्याच्यामुळे माझे चांगले फोटो येतील. हे झालं एक गोष्ट. किंवा तुम्ही फोटो काढलेत, तुम्ही AI मध्ये अपलोड करा आणि AIला सांगा की माझा हा फोटो जो आहे हा अतिशय चांगला करून दे, किंवा ह्याचा बॅकग्राऊंड जो आहे हा चांगला करून दे, किंवा कॉन्ट्रास्ट चांगली करून दे, किंवा मला आणखीन थोडंसं ब्युटिफाय करून दे. AI तुम्हाला स्वतः करून देईल. तर AI शिकण्यासाठी तुम्हाला AIचाच वापर करावा लागणार आहे आणि त्यानंतरच तुम्ही शिकणार आहात. आता झालंय काय की AI ही जी आहे ना, ही एक म्हणजे कुतूहल, भीती आणि त्याच्यानंतर आणखीन एक भावना आहे ती म्हणजे की AI नक्की काय, हे कुठलं गारुड आहे किंवा हे कुठलं भूत आहे जे आपल्या मानगुटीवरती बसलंय. आणि त्यामुळे लोक AI वापरत नाहीयेत. ज्या दिवशी लोक AIचा वापर सुरू करतील त्याच्यानंतर त्यांना कळेल की AI मध्ये किती क्षमता आहे, आपण कसं वापरू शकतो आणि हे किती सोपं आहे. AI वापरण्यासाठी तुम्हाला इंजिनियर व्हायची गरज नाहीये. AI वापरण्यासाठी तुम्हाला कुठलीही पदवी असण्याची गरज नाहीये. फक्त एकच गोष्ट तुम्हाला करायची ती म्हणजे त्याचा वापर सुरू करणं. आणि मला वाटतं तो सुरक्षित वापर करता येणं आणि ते समजून घेणं कुठेतरी महत्वाचं आहे. आणि याच दृष्टिकोनातून पुढचा प्रश्न आहे की तरुण आणि विद्यार्थी आज बघायला गेलो तर AIचा खूप वापर करतात, कळत न कळत त्यांच्याकडून बऱ्याच वापर केला जातो. पण मग अशा वेळेला हा वापर करत असताना संभाव्य अडचणी धोक्यांचा जर आपण विचार केला तर त्यांनी कशा पद्धतीने AIचा वापर केला पाहिजे, त्यांना तुम्ही विशेषतः काय मार्गदर्शन कराल? AI हा गुरु नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट तो तुमचा सहकारी आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही AI कडे, आणि विद्यार्थ्यांसाठी हा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आहे की उदाहरणार्थ तुम्ही AI मध्ये गेला आणि तुम्ही AIला सांगितलं की मला एक निबंध लिहून दे, आणि जर तो तुम्ही फक्त कॉपी पेस्ट केला तर तो म्हणजे तुम्ही AIचा चुकीचा वापर करत आहात. तुम्हाला तो कसा करायचा आहे, तर AIला असा प्रश्न विचारायचा की माझा हा निबंध आहे, माझे हे 4 मुद्दे आहेत, ते मला एलॉबरेट करून द्या. मग AI तुम्हाला एलॉबरेट करून दिल्यानंतर तुम्ही त्या मुद्द्यांचा विचार करून त्याच्यावरती तुम्ही स्वतः निबंध लिहिणं, हे AIचा प्रॅक्टिकली उत्तम वापर आहे. किंवा जसं एखादं गणित आहे, आता AI तुमचं कुठलं, AI म्हणजे नक्की काय, AI म्हणजे अतिशय गुंतागुंतीचं गणित एक प्रकारे, म्हणजे अतिशय मोठ्या पद्धतीचे कॉम्प्लेक्स अल्गोरिदम्स आणि गणिताचा वापर करून केलेलं एक सिस्टम आहे. जर तुम्ही AI मध्ये जाऊन एखादं तुम्ही गणित सोडवा किंवा सोडवून दे असं सांगितलं तर ते AI तुम्हाला उत्तर देईल त्याचं, पण तुमची निर्णय क्षमता जी आहे ती तिथंच थांबेल आणि तुम्ही निर्णय घेऊ नाही शकणार आणि तुम्ही विचार करू शकणार नाही. त्यामुळे AIला तुम्हाला काय सांगायचं की मला हे गणित सोडवायचंय, मला ह्याचे स्टेप बाय स्टेप तू सांग की कसं करता येईल ते, आणि त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यावरती त्याचं जे अपडेट्स आहेत त्याच्याप्रमाणे त्याचा वापर करणं हे एकदम सुरक्षित आहे. जर तुम्ही AI वरती, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट AIचीच तुम्हाला सांगतो आणि ती सगळ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाची आहे. AI हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आत्मविश्वासपूर्ण देतं, पण बऱ्याच वेळा ती उत्तरं चुकीची असतात. म्हणजे चुकीचे आत्मविश्वासाने दिलेले उत्तरं, ज्याला आमच्या टर्ममध्ये हॅल्युसिनेशन असं म्हणतात. आता हे हॅल्युसिनेशन म्हणजे काय की AI तुम्हाला कॉन्फिडेंटली एवढं सांगेल की हे बरोबर उत्तर आहे, पण ते कदाचित चुकीचं असू शकतं. त्याच्यामुळे तुमची निर्णय आणि तुमचे विचार हे टाकल्याशिवाय तुमचं उत्तर जे आहे ते परिपूर्ण असूच शकत नाही. म्हणूनच AI गुरु नाहीये. पुढच्या प्रश्नाकडे येणार आहे, पण आपल्याला एक फोन येतो, तो घेऊन येणार आहे. आपल्याला शांपवार अहिल्यानगरहून प्रश्न विचारतायत. हॅलो. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि नॅनो टेक्नॉलॉजी मधील फरक आम्हाला ऐकायचा आहे सरांकडून. नक्की. हा फरक आपण समजून घेऊया. फक्त तत्पूर्वी आपण जे बोलत होतो त्याच्याविषयी, सर आता तुम्ही उदाहरण दिलं की AI हा आपला सहकारी आणि गुरु नाहीये, तर मग विद्यार्थ्यांनी ChatGPTचा वापर करून गृहपाठ पूर्ण केला पाहिजे की नाही, किंवा तो कसा करावा, काय याच्याबद्दल मार्गदर्शन? विद्यार्थ्यांनी ChatGPTचा वापर करून गृहपाठ म्हणजे पूर्णपणे नाही केला पाहिजे. त्यांनी काय केलं पाहिजे की ChatGPTचा वापर करून त्यातले मुद्दे काय आहेत
खरं. त्याचा वापर करून ते अजून विस्तृत कसं करता येईल किंवा त्याच्यामुळे आणखीन तुमची निर्णय क्षमता किंवा तुम्ही आणखीन कुठल्या वेगळ्या अँगलने किंवा वेगळा काय विचार करू शकता ह्या पद्धतीने त्याचा विचार केला पाहिजे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती का, आजकाल झालंय काय की विद्यार्थी जे आहेत ते सर्रासपणे ChatGPT किंवा बाकीचे कुठलेही प्लॅटफॉर्म जे आहेत ते प्रश्न उत्तरासाठी वापरतात आणि त्याच्यामुळे होतंय काय की त्यांची जी स्वतःची निर्णय क्षमता आहे ती जी आहे ती कमकुवत होत आहे. त्याच्यामुळे त्यांचा हा जो AIचा जो स्पेसिफिकली विद्यार्थ्यांनी करायचा जो वापर आहे तो खूपच कमीत कमी असायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालकांनी विद्यार्थ्यांसोबत बसून ते नक्की AIचा कसा वापर करतात हे त्यांनी बघितलं पाहिजे. आणि त्याचबरोबर पालकांनी देखील मुलांना सांगितलं पाहिजे की AI फक्त कॉपी पेस्टचं साधन नाहीये, तर ते जे आहे ते तुम्हाला तुमची निर्णय क्षमता वाढवण्यासाठी किंवा तुम्ही अधिक वृद्धिंगत करण्यासाठी ह्या प्लॅटफॉर्मचा आपल्याला वापर करायचा आहे. कारण तुम्ही मगाशी म्हणलात तसं की ती जी हॅल्युसिनेशन आहे, काहीतरी अगदी आत्मविश्वासाने दिलेली माहिती सुद्धा जर चुकीची असेल तर ती क्रॉस व्हेरीफाय करणं हे पालकांचं आणि शिक्षकांचं कुठेतरी एक महत्त्वाचं योगदान या ठिकाणी असलं पाहिजे. आणि म्हणूनच कुठेतरी पूर्वी एक आपल्याकडे म्हटलं जायचं की पुस्तकातून उत्तर शोधून घ्या, तेच योग्य माना. त्यामुळे हा सहकारी आहे, हा गुरु नाही, हे सगळ्यांनी खरं तर लक्षात ठेवायला हवं. आपल्याला एक प्रश्न विचारला अहिल्यानगरहून की AI आणि नॅनो टेक्नॉलॉजी यामधला फरक त्यांना जाणून घ्यायचा आहे. दोन अतिशय वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं की अल्गोरिदम्स आहेत ज्याच्यानी संगणकाची निर्णय क्षमता ही मनुष्याच्या निर्णय क्षमतेप्रमाणे किंवा मनुष्याच्या बुद्धिमत्तेप्रमाणे येते. नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे काय की नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे इट इज लाईक जसं तुमचे अतिशय छोटे छोटे पार्टिकल्स आहेत त्याच्यापासून तुम्ही एखादी मोठी गोष्ट बनवू शकता का, किंवा जे केमिकलचे मॉलिक्युल्स असतात त्यांचा वापर करून म्हणजे छोटे मॉलिक्युल्सचा वापर करून तुम्ही एखादी ड्रग मॅन्युफॅक्चर करू शकता का, किंवा पेंटमध्ये काही संशोधन करू शकता का, किंवा वेगवेगळे रसायनं करू शकता का, किंवा त्यापासून तुम्ही नवीन ड्रग्स किंवा मेडिसिन्स वापरू शकतात का, ही नॅनो टेक्नॉलॉजी. तर ह्या दोन अतिशय वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आहेत. पण AIचा वापर करून नॅनो टेक्नॉलॉजी जी आहे ती वृद्धिंगत होऊ शकते. त्याच्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये बदल केले जाऊ शकतात आणि ती विस्तृत केली जाऊ शकते. नक्कीच. मला वाटतं हा विषयच इतका मोठा आहे की आपण बोलतच राहणार आहोत. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा हॅलो सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करते. आहे AI तरीही आजचा हॅलो सह्याद्रीचा आपला विषय आणि मार्गदर्शन करण्यासाठी आता आपल्या बरोबर आहेत सायबर सुरक्षा तज्ज्ञ, कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ अमित गोडेकर सर. ब्रेक पूर्वी बरेच प्रश्न जे मनात होते ते मी विचारलेत सर. अजून एक प्रश्न मनात आहे की AI मुळे इतक्या गोष्टी सोप्या झाल्यात असं आपण म्हणतो की निबंध असेल, लेख असेल, कुठलीही माहिती असेल ती अगदी तुम्हाला जशीच्या तशी रेडी फॉर्मॅटमध्ये करून मिळते. तुम्ही उल्लेख केलात की एखादी कविता करायची असेल किंवा अजून काही वेगळं करायचं असेल तर तेही मिळतं. मग प्रश्न मनात येतो की आपल्याकडे इतके साहित्यिक आणि त्यांची इतकी प्रतिभा होती, ते इतके प्रतिभासंपन्न होते की त्यातून खरं तर वाङ्मय निर्मिती आणि साहित्य निर्मिती अचाट झाली आणि त्या साहित्याला आव्हान अजूनपर्यंत कोणी देऊ शकलेलं नाहीये. मग कुठेतरी भीती वाटते की आपली मराठी भाषा आहे, तिचं वाङ्मय आहे, साहित्य आहे, संस्कृती आहे, तर ह्या सगळ्याला AI मुळे कुठे धोका निर्माण होऊ शकेल का, काय वाटतं? नाही, ह्याला आपल्या साहित्याला किंवा मराठी भाषेला AI मुळे कुठलाही धोका होऊ शकणार नाही. आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे AI जसं मी मगाशी सांगितलं की हे एक अतिशय गुंतागुंतीचं गणित आहे. बरोबर. आणि ह्या गुंतागुंतीच्या गणिताला स्पर्श, गंध, सृजनशीलता किंवा निर्णय घेण्याची क्षमता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यावरती ते अजून तेवढं डेव्हलप झालेलं नाहीये. त्यानंतर दुसरी गोष्ट काय की आपलं जे मराठी साहित्य जे आहे ते अतिशय भावनाप्रधान किंवा आपल्या मनाचा थांग घेणारं किंवा आपल्या हृदयाला भिडणारं असं साहित्य आहे. म्हणजे ज्ञानेश्वरी असेल, संत आपली जी संत परंपरा आहे त्यांचे जे ज्ञानेश्वरी असेल किंवा आणखीन कुठलेही ग्रंथ असतील, हे जे ग्रंथ आहेत हे मनुष्याच्या आत्म्यापासून निघून रियालिटीमध्ये आलेल्या गोष्टी आहेत आणि ह्यापर्यंत पोचणं AIला शक्य नाहीये. ते फक्त ते रीड करू शकतं, त्यानंतर त्याच्याप्रमाणे त्याच्यातनं जे बोध आहेत त्याची तुम्हाला माहिती देऊ शकतं आणि त्याचबरोबर तुमचे प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. पण तसाच्या तसा ग्रंथ लिहिणं किंवा तशीच कविता लिहिणं किंवा तसंच एखादं गीत लिहिणं हे AIच्या आवाक्यामध्ये नाही आहे.
बरोबर. आता एआयचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा काय आहे म्हणजे आपल्या मराठी बांधवांसाठी, जसं महाराष्ट्रातला एखादा ग्रामीण भागातला शेतकरी जो जपानमध्ये किंवा इस्रायलमधला शेतकरी कुठल्या प्रकारची शेतीमधले बदल करत आहे, त्यामुळे आपण काय करू शकतो किंवा आपल्या शेतामध्ये आपली जी शेत आहे त्याच्यामध्ये आपण कुठल्या पद्धतीचं पीक घेऊ शकतो, हवामानाचा अंदाज काय आहे, ह्या गोष्टी आपण करू शकतो. मराठीमधला एखादा मुलगा हार्वर्डमध्ये शिकणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या एआयचा वापर करून तो आत्मसात करू शकतो. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या एआयचा वापर करून आपण करू शकतो, पण नक्कीच आपल्या भाषेवरती किंवा आपल्या संस्कृतीवरती एआयमुळे कुठलाही फरक पडणार नाही. हे जरी खरं असलं ना तरी कसं होतं की आपण काही वेळेला काही चित्रपटांमध्ये काही गोष्टी बघतो आणि काही वाचनात येतात आणि त्यामुळे ना एआयमुळे गैरसमज आणि भीतीचं तुम्ही म्हणालात तसं की या सगळ्या भावना संमिश्र भावना निर्माण झाल्यात. तर हे गैरसमज कुठल्या कुठल्या स्वरूपाचे आहेत आणि हे चित्रपटात जे दाखवलं जातं त्यांनी आपल्याला घाबरायचं खरंच कारण आहे का, काय सांगाल? नक्कीच नाही. ऍक्च्युली तुम्ही बघाल जर जवळपास 25 वर्षापूर्वी हॉलिवूडमध्ये अनेक सायन्स फिक्शन मूव्हीज आल्या होत्या आणि त्याच्यानंतर तो जो एआय किंवा रोबोटिक्स मधला जो ओघ आहे सायन्स फिक्शन मूव्हीचा तो अजूनही थांबलेला नाहीये. आणि हा जो ह्या ज्या मूव्हीज मधल्या ज्या गोष्टी दाखवल्या जातात, आपल्या भारतामध्ये देखील एक रजनीकांतचा एक फेमस रोबोट नावाचा एक पिक्चर आला होता ज्याच्यामध्ये रजनीकांतचा हुबेहूब रोबोट तयार होतो आणि नंतर मग तो बऱ्याच करामती करतो वगैरे वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या चित्रपटामधल्या आहेत, ह्या कधीही वास्तवामध्ये येणार नाहीत. आज देखील जर तुम्ही जे अमेरिका असेल किंवा चायना असेल तिथं मोठ्या प्रमाणामध्ये रोबोटची निर्मिती होते, तुम्ही तिथले जरी रोबोट जरी तुम्ही बघितले असाल तर ते फक्त यांत्रिकी काम करतात. त्यांच्यामध्ये भावना नंतर तुमच्या मनुष्यामधल्या ज्या फिलिंग्ज आहेत त्या कधीही येऊ शकत नाहीत. आणि हे जे सायन्स फिक्शन जे आहे हे अजून 25-30 वर्ष असंच चालत राहणार आहेत. आणि आपण फक्त हा विचार करू शकतो की हां ह्या गोष्टी ज्या आहेत त्या चित्रपटातल्या आहेत आणि त्या चित्रपटातच राहणार आहेत. फक्त एकच गोष्ट होणार आहे की जे रोबोट्स आहेत किंवा एआय जे आहे ते अतिशय अद्ययावत होत जाणार आहेत. कदाचित आज एआय जे 2 मिनिटांमध्ये किंवा 3 मिनिटांमध्ये काम करतं ते कदाचित 3 सेकंदमध्ये काम भविष्यामध्ये करेल. अनेक गोष्टी ज्या आपण आज करतो त्या कदाचित त्यातल्या 90% गोष्टी एआय करू शकेल किंवा रोबोट्स करू शकतील, पण मनुष्याची जागा घेऊ शकणार नाही. हाच कुठेतरी फरक आहे आणि म्हणूनच माणूस हा सर्वश्रेष्ठ आहे असं आपण म्हणतो. तर आता अर्थातच याच्यामध्ये काही संभाव्य धोके सुद्धा आहेत आणि तेही मी सरांना विचारणार आहे की डीप फेक हे आपण एक ऐकलेला आहे हा प्रकार. तर हा प्रकार नक्की काय आणि यातून आपण स्वतःला सुरक्षित कसं काय ठेवायचं? नक्कीच एआय आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची आणि आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टीने निर्माण झालेली गोष्ट म्हणजे डीप फेक. डीप फेक म्हणजे काय की जसे कुठलेही कलाकार असतील किंवा क्रिकेटर्स किंवा स्पोर्ट्समन्स असतील किंवा आपण आपले सोशल मीडिया किंवा आपले यूट्यूबवरचे व्हिडिओज किंवा फोटोज यांची हुबेहूब नक्कल करून आपला आवाज किंवा आपला व्हिडिओ बनवणं आणि जो आपला नसतो आणि तो आपल्या नातलगांना किंवा आपल्या मित्रांना पाठवणं हे एआय आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये बेसिकली तुमचा व्हिडिओ किंवा तुमचा आयडेंटिटीचा गैरवापर करून तुम्ही ती व्यक्ती आहात असं दाखवलं जातं आणि त्यामुळे त्यातून लोकांची फसवणूक केली जाते. तर ह्यालाच डीपफेक असं म्हणतात. आता ही गोष्ट जी आहे कारण की एआय एवढं ॲडव्हान्स झालंय त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यासाठी काही जास्त गोष्टीची गरजच पडत नाही. एक फोटो जरी एआय मध्ये अपलोड केला आणि सांगितलं की ह्या फोटोचा वापर करून मला एक व्हिडिओ बनवून द्या किंवा एखादा ऑडिओ कॉल जर रेकॉर्ड केला आणि तुमचा आवाजाची एक छोटीशी क्लिप जर असेल तर त्या आवाजाचा वापर करून एक फोन कॉल घरातल्या लोकांना केला तर हे जे आहे हे सगळं डीपफेक आहे आणि ह्याचा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये सध्या गैरवापर होत आहे. पण मग हे होऊ नये म्हणून आपण एआयचा वापर करताना काही विशेष दक्षता घेणं, काळजी घेणं हे आपल्याला शक्य आहे का? म्हणजे आपण करू शकतोय का? नक्कीच. आणि हा एआय वापरतानाचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. जसं आपण म्हणतो की सोशल मीडियावरती एकदा तुमचा फोटो गेला किंवा एकदा व्हिडिओ गेला की तो तिथंच राहतो. भलेही तुम्ही तो डिलीट केला असेल तरी तो इंटरनेटच्या हिस्ट्रीमध्ये किंवा सोशल मीडियावरती कुठेही राहतो तो आणि त्याचा कधी ना कधीतरी गैरवापर होतो. हीच गोष्ट एआय बद्दल देखील आहे. जसं आता उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने एआय मध्ये त्याचे मेडिकल रिपोर्ट्स अपलोड केले आणि एआयला काही प्रश्न विचारले तर एआयच्या डेटाबेसमध्ये तो मेडिकल रेकॉर्डचा डेटा तसाच राहणार आहे. आणि एआय काय करतं की ह्या जसं आपण एक व्यक्ती अशी जगातले हजारो किंवा लाखो व्यक्ती त्यांचा डेटा त्या एआय सिस्टममध्ये अपलोड करत असतात आणि एआय स्वतःला ट्रेन करत असतं ह्या डेटामधून.
तर त्यांचं जे ट्रेनिंग मॉड्यूल असतं ते काय करतं की अनेक लोकांचे डेटा घेऊन स्वतःला ट्रेन करत असतं. तर त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की AI मध्ये कुठलाही डेटा अपलोड करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काळजी घेणं म्हणजे AI ला तुम्ही स्वतः सांगणं की बाबा माझा डेटा जो आहे हा तुम्ही कुठल्याही ट्रेनिंगसाठी वापरू नका. अच्छा. महत्त्वाची गोष्ट. आणि प्रत्येक AI मध्ये एक मॉड्यूल असतं ज्याच्यावरती तुम्ही सिंगल क्लिकने ते डिसेबल करू शकता की डोंट यूज माय डेटा फॉर ट्रेनिंग युअर मॉडेल्स. ज्यावेळेस हे डिसेबल केलं जातं त्यावेळेस तुमचा डेटा जो असतो तो कोणीही वापरू शकत नाही. म्हणजे AI स्वतः वापरणार मग हे नाही. फीचर आपल्याला कुठे मिळतं? कुठलाही AI जसं तुम्ही क्लॉड, जेमिनी किंवा ChatGPT ह्याच्यामध्ये तुम्ही डोंट यूज माय डेटा फॉर ट्रेनिंग डिसेबल केल्यानंतर हा डेटा जो आहे तो AI वापरणार नाही. इतर माहितीला जाणार नाही. येस. आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखी महत्त्वाची गोष्ट काय की जसं मी सांगितलं की तुमची वैयक्तिक माहिती जसं तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक अकाउंट नंबर, तुमची मेडिकल हिस्ट्री ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या AI मध्ये कधीही अपलोड करू नका. कारण की ही तुमची सगळ्यात महत्त्वाची माहिती असते. आणि जर तुमचा भलेही AI हॅक झाला नाही पण तुमचा संगणक किंवा मोबाईल जर हॅक झाला तर तो जो डेटा आहे तो मिसयूज केला जाऊ शकतो. नक्कीच. म्हणजे हे एक कुठेतरी दक्षता घ्यायची. पण नाही, याबाबत कसं होतं की एक वेळ तरुण किंवा मुलं किंवा आपल्यासारखे लोक ही काळजी घेऊ शकतील सुद्धा, पण ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत ना बरेच वेळेला त्यांची फसवणूक सुद्धा AI कडून होते असा ऐकिवात आहे. तर मग त्याबाबत आपण काय सांगाल? नक्कीच. आणि ज्येष्ठ नागरिक आणि वयोवृद्ध नागरिकांचा सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट म्हणजे ते सगळ्या नवीन ज्या गोष्टी आहेत त्यांना ते त्यांचा साथीदार मानतात आणि त्यांच्यावरती ते पटकन विश्वास ठेवतात की ही जी प्रणाली आहे ही यांना मदत करेल. आणि तिथंच सगळ्यात सुरुवातीची जी फसवणूक असते ती तिथूनच होते. आपण डीपफेक बद्दल बोलत होतो. गेल्या काही महिन्यांमध्ये किंवा गेल्या 6-7 महिन्यामध्ये डीपफेकचा वापर करून ऑडिओ कॉल्स केले जातात ज्याच्यामध्ये मुलगा किंवा मुलगी घरामधला किंवा त्यांचे नातेवाईक जे आहेत त्यांच्या आवाजामध्ये व्हिडिओ कॉल्स येतात आणि त्यांना सांगितलं जातं की माझा अपघात झाला आहे, मला अशा ठिकाणी मला 50,000 रुपयाची गरज आहे आणि तुम्ही पाठवा. किंवा अशा पद्धतीचे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे केले जातात. किंवा एखादा व्हिडिओ असतो तो सोशल मीडियावरती व्हायरल केला जातो डीपफेकचा वापर करून आणि नंतर मग त्या कुटुंबाला फोन करून त्यांच्याकडनं पैसे मागितले जातात. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत आणि ह्या वरिष्ठ नागरिकांसोबत खूप सहजपणे होतात कारण की त्यांना हे तंत्रज्ञान नक्की काय आहे हे त्यांना कळत नाही. जसं व्हॉट्सअपवरती एक लिंकवरती जर तुम्ही क्लिक केलं AIचा वापर करून तुमचं इमिडिएटली तुमचा पूर्ण मोबाईल हॅक होऊ शकतो. किंवा त्याचबरोबर व्हॉट्सअपवरती एक बनावट मोबाईल नंबरवरनं एक ऑडिओ कॉल फक्त रेकॉर्डिंग पाठवलं जातं आणि त्या ऑडिओ कॉलमध्ये काय असतं की मला अर्जंट पैशांची गरज आहे, हा माझा GPay अकाउंट नंबर आहे, तुम्ही मला इमिडिएटली पैसे पाठवा. मग त्यावेळेस होतं काय की कुठलंही आपण शहानिशा न करता इमिडिएटली ते पैसे पाठवले जातात. आणि मॅक्झिमम वेळेस ह्याच्यामध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलं हे जे असतात हे ह्यांचा बळी जातो. तर त्याच्यामुळे त्यांना AI सुरक्षितपणे कसं वापरता येईल हे सांगणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. सर, आता तुम्ही म्हणालात की AI सुरक्षितपणे वापर करायचं सांगणं हे महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला असं वाटतं का की AIचा वापर सुरक्षितपणे कसा करावा हे खरं तर आता आपण बघायला गेलो कॉलेजच्या मुलांपासून याचं ज्ञान देणं हे आवश्यक आहे. कारण तुम्ही सांगतात त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी मलाही माहिती नाही आहेत, माझ्यासारख्या अनेक लोकांना माहिती नसतील. तर याचं जे शिक्षण आहे हे आपल्याला जर घ्यायचं असेल तर कुठे आपल्याला याचं शिक्षण मिळू शकतं वैयक्तिक स्तरावर? खरं तर ॲक्च्युली हे आपलं भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांचे AI वरती अनेक लेख आणि अनेक गोष्टी उपलब्ध आहेत इंटरनेटवरती. त्याचा तुम्ही वापर करू शकता. अनेक युनिव्हर्सिटीजनी ह्याच्यावरती शोधनिबंध प्रसिद्ध केलेले आहेत, त्याचा देखील वापर करू शकता. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की AIचं जसं मी मगाशी म्हटलं की AIचा वापर सुरू करणं आणि ते कशा पद्धतीने वापर करता येईल हेच सगळ्यात महत्त्वाची सुरुवात आहे. जोपर्यंत तुम्ही AI वापरत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की AI नक्की आहे काय. आणि ज्यावेळेस तुम्ही AI वापरायला सुरुवात करताल त्यावेळेस तुम्हाला ऑटोमॅटिकली कळेल की आपण ह्याचा सुरक्षितपणे कसा वापर करू शकतो. एक उदाहरण देतो मी तुम्हाला म्हणजे सुरक्षित वापराच्या संदर्भातलं. AI मध्ये काय आहे की बरेच लोक जे असतात ते त्यांचे मगाशी तुम्हाला मी मेडिकल रेकॉर्ड्सबद्दल सांगितलं. आपण बऱ्याच वेळा अनेक गोष्टी अपलोड करतो. जसं तुम्ही ट्रिप प्लॅनिंग करत असाल किंवा कुठलीही गोष्ट आणि ती जी लिंक असते ती तुम्ही ॲज इट इज शेअर करता. आता काय होतं की तुमची जी शेअर केलेली लिंक आहे ते तुमच्या मित्रांनी जर आणखीन कोणत्या 4 लोकांना पाठवली तर ती पूर्ण तुमची जी माहिती असते ती सगळ्यांपर्यंत पोहोचली जाते. मग ही बेसिक गोष्ट आहे.
ज्यावेळेस तुम्ही कोणालाही माहिती, तुमच्याकडे आलेली माहिती आहे ती तुम्ही कशी शेअर करणार आहात आणि कोणाला शेअर करणार आहात आणि कोणत्या माध्यमाचा वापर करून ती शेअर करणार आहात, तर हे बेसिक हायजीन गोष्टी आहेत ज्या सर्वांनी माहिती करणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यासाठी तुम्ही AIचा सुरक्षित वापर असं जरी तुम्ही मेटाला क्वेश्चन विचारला किंवा ChatGPTला प्रश्न विचारला तर ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतील की तुम्ही AIचा सुरक्षित वापर कसा करावा. करू शकता किंवा करावा. बरं, आता तुम्ही म्हणालात तसं की आपला डेटा असेल, आपली माहिती असेल किंवा आपलं चॅट असेल, तर या गोष्टी कुठल्या अशा कंपन्या वापरून आपली फसवणूक करू शकतात का किंवा असं काही होऊ शकतं का? अनेक उदाहरणं ह्याबद्दल झालेली आहेत. म्हणजे गेले 6 महिने AI च्या चुकीच्या वापरामुळे किंवा AI मध्ये माहिती अपलोड केल्यामुळे गाजलेली आहेत, म्हणजे खूप गाजलेली आहेत. अमेरिकेमध्ये रिसेंटली म्हणजे जसं एका कंपनीमध्ये काम करणारे एक वरिष्ठ व्यक्ती त्यांनी त्यांच्या पूर्ण कंपनीचा डेटा अपलोड केला आणि नंतर तो सार्वजनिक झाला, ज्याच्यामध्ये त्या कंपनीची जे कस्टमरची नावं, त्यांचे मोबाईल नंबर, त्यांचे ईमेल ॲड्रेस, त्यांचे क्रेडिट कार्ड डिटेल्स सगळी माहिती पब्लिकली सार्वजनिक झाली. अशा पद्धतीने अनेक केसेस ज्या आहेत त्या रिसेंट टाईममध्ये प्रकाश झोतामध्ये आलेल्या आहेत आणि हे प्रमाण जे आहे हे वाढतंय. आता नेमकं होतंय काय की लोकांना कळत नाहीये की AI ही जी गोष्ट आहे ही ज्यावेळेस तुम्ही कंपनीमध्ये वापरत असता त्यावेळेस ती कंपनीची मालमत्ता असते आणि ज्यावेळेस तुम्ही घरात वापरत असता त्यावेळेस ती तुमची वैयक्तिक वापराची गोष्ट असते. तुम्ही जर तुमच्या वैयक्तिक वापरणाऱ्या गोष्टीमध्ये जर तुम्ही कंपनीचा डेटा टाकला तर तुमच्या कंपनीची पूर्ण माहिती जी आहे ती पूर्ण जगाला माहिती होईल. त्याचबरोबर तुमची वैयक्तिक माहिती तुमच्या कंपनीमध्ये जर तुम्ही टाकली तर तुमच्या कंपनीमधल्या AIला ती माहिती कळेल. तर त्यामुळे त्याचा वापर कसा करायचा आणि तो महत्त्वाची गोष्ट कुठल्या ठिकाणी कोणत्या गोष्टीचा वापर करायचा ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. नक्कीच, मला वाटतं हे तर सगळं आहेच, पण ना आज असं झालंय की कृत्रिम बुद्धिमत्तेचा आपला वापर करण्याचं सगळ्यात सोपं माध्यम आहे ते म्हणजे मोबाईलच्या माध्यमातूनच आपण बरेच वेळा हा वापर करतो. तर आजचा हा कार्यक्रम ऐकल्यानंतर आहे AI तरी असं म्हणताना सगळ्या प्रेक्षकांनी नेमकी कुठल्या गोष्टीबाबत काळजी घेणं किंवा आम्ही नेमकं काय करावं इथून पुढे हे अपेक्षित आहे, काय सांगाल? नक्कीच. आता जसं आपण AIचा वापर करत असतो त्यावेळेस आपण AIचा म्हणजे मी मगाशी तुम्हाला सांगितलं की फोटोज असतील किंवा व्हिडिओज असतील, कुठल्या पद्धतीचे व्हिडिओज तुम्ही अपलोड करणार आहात, कुठले फोटोज तुम्ही अपलोड करणार आहात, ह्याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर सेकंड म्हणजे तुम्ही जे AI वापरत असताल त्या AIमध्ये तुम्ही त्यांचे जे मॉडेल्स आहेत त्यांना तुम्ही हे तुमचा जो वैयक्तिक डेटा आहे तो कुठल्याही मॉडेलला ट्रेन करण्यासाठी वापरू नये ही इन्स्ट्रक्शन देणं हे आवश्यक आहे. तिसरी गोष्ट म्हणजे जसं आपण मोबाईल वापरताना आपण पासवर्ड प्रोटेक्शन ठेवतो किंवा मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन ठेवतो, तसंच AIच्या ज्या सिस्टम्स आहेत त्यांना देखील तुम्हाला सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे. AIच्या सिस्टम्सला देखील तुम्हाला 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन किंवा गुप्त पासवर्ड या सगळ्या गोष्टी ठेवणं गरजेचं आहे. ह्याच व्यतिरिक्त जर बहुतांशी आजकाल झालं आहे काय माहिती आहे का की बरेच लोक म्हणजे एका कुटुंबामध्ये, कारण की आजकाल AIमध्ये 2 प्रकार आहेत, एक फ्री AI आणि दुसरं म्हणजे पेड व्हर्जन्स. तर जे फ्री AI असतं त्याच्यामध्ये कसं असतं की तुम्ही दिवसातून 3 ते 4 वेळेस वापरल्यानंतर मग ते तुम्ही वापरू शकत नाही. मग बहुतांशी वेळेस काय होतं की घरातले लोक काय करतात की AIचं एक सबस्क्रिप्शन घेतात आणि घरातले 4 किंवा 5 सदस्य ते वापरतात. मग एका जरी सदस्याचं AI कॉम्प्रोमाइज झालं तर पूर्ण कुटुंबाचं AI सिस्टम कॉम्प्रोमाइज होऊ शकते. मग त्यामुळे महत्त्वाची गोष्ट काय की ज्यावेळेस कुटुंबामधला एखादा सदस्याला तुम्ही AI सिस्टम जर वापरायला दिली असेल तर एक गुप्त कोड ठेवा की जो तुम्हालाच माहिती असेल आणि तो गुप्त कोड जो आहे तो जर तुमचा AI कधी हॅक जरी झाला तरी तो गुप्त कोड जो समोरचा व्यक्ती असेल त्याला माहिती नसल्यामुळे तो वापर करू शकणार नाही. तर ह्या अतिशय साध्या सिंपल गोष्टी आहेत ज्या वापर करून तुम्ही AI अधिक सुरक्षित करू शकता. आणि त्याचबरोबर तुम्ही AIचा सुरक्षित वापर करताना आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ती म्हणजे की AI तुम्ही कुठल्या सिस्टमवरती वापरणार आहात. तुम्ही तुमच्या मोबाईलवरती वापरणार आहात, संगणकावरती वापरणार आहात किंवा तुम्ही एखाद्या प्रायव्हेट सिस्टमवरती वापरणार आहात. तर तुम्ही सायबर कॅफेमध्ये किंवा एखाद्या मित्राच्या मोबाईलवरती जर AI वापरणार असाल मग तिकडे तुम्हाला वेगळ्या पद्धतीची सुरक्षितता लक्षात ठेवावी लागेल. बरोबर, कारण आपण तिथे गेल्यानंतर ती माहिती इतरांपर्यंत पोहोचू शकते. पण मग समजा असं झालं की आपण
कुठेतरी सायबर कॅफेमध्ये जाऊन काही काम करतोय तर त्यावेळेला आपल्याला सुरक्षा घेण्यासाठी काही तुम्ही मगाशी म्हणालात तसं आपलं ट्रेनिंग किंवा या गोष्टी त्यांना देऊ नये याच्यासाठी काही डिसेबल करता येतं का? सायबर कॅफे किंवा आपण त्याला बेसिकली म्हणजे सार्वजनिक ठिकाणी वापर करणारी ठिकाणं. आता ह्या सार्वजनिक ठिकाणी जे तुम्ही एआयचा किंवा एआयच नाही सोशल मीडिया किंवा फॉर दॅट मॅटर कुठल्याही संगणक प्रणाली ज्यावेळेस तुम्ही वापरत असतात तिथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय घ्यायची असते की तिथं तुमची जी एआय प्रणाली आहे त्याचा युजरनेम आणि पासवर्डचा वापर करून तुम्ही ती वापरली पाहिजे. जर तुम्ही पब्लिकली अवेलेबल इन्फॉर्मेशनमध्ये जर तुम्ही ती तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड न वापरता वापरली तर काय होईल की तुमची माहिती की जिथं जी पब्लिक प्रणाली आहे त्याला ती कळेल आणि त्यामुळे तुमचा डेटा जो आहे तो मिसयूज होऊ शकतो. तर त्याच्यामुळे तुम्ही जसं आपण नॉर्मली आपण हॉटमेल किंवा जीमेलचं अकाउंट युजरनेम आणि पासवर्डनी लॉग इन करतो त्याच पद्धतीने जर तुम्ही जेमिनाय वापरत असाल तर जेमिनाय तुमच्या युजरनेम आणि पासवर्डचा वापर करून लॉग इन करा आणि ते वापरा. नक्कीच मला वाटतं कुठेतरी एआयचाच वापर करून आपण स्टेप बाय स्टेप या गोष्टी समजून घेऊन जर वापर केला तरच तो कुठेतरी सुरक्षित होईल असं सरांचं म्हणणं आहे. हा विषय खरं तर मोठा आहे सर, पण अगदी जाताना सगळ्यांना संदेश द्यायचा असेल, एक महत्त्वाची गोष्ट सांगायची असेल की ही करा तर ते काय सांगा? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे ते म्हणजे एआयला घाबरू नका. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट आहे एआयचा वापर करून आळशी होऊ नका. कारण की एआय ही जी गोष्ट आहे ही तुम्हाला आळशी करू शकते. एआय हा तुमचा साथीदार आहे, हा तुमचा गुरु नाहीये आणि तो एक हुशार मित्र आहे. आणि ह्या हुशार मित्राला तुम्ही मित्रासारखं त्याचा वापर करा की जो तुम्हाला कुठलीही महत्त्वाची माहिती ज्यावेळेस तुम्हाला गरजेची असेल त्यावेळेस देईल, पण त्याच वेळेस तो हॅल्युसिनेशन पण करू शकतो. म्हणजे तो आत्मविश्वासाने तुमच्याशी खोटं सुद्धा बोलू शकतो. मग त्यामुळे त्यांनी दिलेली जी माहिती आहे त्याची खातरजमा करा आणि त्याचबरोबर आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एआयने दिलेल्या सगळ्याच माहितीवरती विश्वास ठेवू नका. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्याची खातरजमा करा आणि त्याचा योग्य पद्धतीने वापर करून तुमच्या डे टू डे लाईफमध्ये त्याचा यूज करा. नक्कीच मला वाटतं ही सगळी काळजी घेऊनच एआय आपल्याला वापरायचं आहे आणि त्यातूनही काही अडचणी आल्या तर सरांसारखे सायबर सुरक्षा तज्ज्ञ आपल्या मदतीला आहेत, त्यामुळे त्याचा घाबरून वापर करण्यात काहीच अर्थ नाही. आज वेळात वेळ काढून सर आपण इथे आलात आणि खरंच खूप छान मार्गदर्शन केलं. बऱ्याच गोष्टी ज्या माहीत नाही त्या आमच्यापर्यंत पोहोचल्या या निमित्तानं. तेव्हा संपूर्ण हॅलो सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी तुमचे मनापासून आभार मानते. आभार. नक्कीच आपण असेच वेगवेगळे विषय घेऊन भेटतच असतो. आपण भेटणार आहोत पुढच्या भागात एका नवीन विषयासह. आत्ता मात्र सर्वांचा निरोप घेतेय. नमस्कार. जी